संत त्यांना म्हणावं जीवनामध्ये जे काही देत असतात त्यांना संत म्हणावं. देतात म्हणजे संसारातलं तर देतातच, यात काही नवल नाही, पण परमार्थातलं अलौकिक देण्याचं काम ज्या संतांनी केलं ते संत. परमार्थामधलं अलौकिक काम काय केलं तर सर्वात महत्वाचं काम अज्ञान घालवण्याचं काम संत करत असतात. अज्ञात ज्ञापकत्वम इति संतस्य संतत्वम. काही गोष्टी अशा आहेत त्या स्वतः प्रकाशमान असल्या कारणाने अंधारातल्या गोष्टी आपल्याला त्या दाखवू शकतात. तुकोबरायचे एक प्रमाण आहे, रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया. रवी सूर्य हिरा आणि दिवा हे अंधारातल्या गोष्टी दाखवण्याचं काम करतात, पण जवळ असणारा परमात्मा अज्ञान दिसू देत नाही, माया दिसू देत नाही. ते दिसवण्याचं काम जर जगाच्या पाठीवर कोण करत असतील तर ते संत करतात. विठ्ठल विठ्ठल. जवळ असणारा परमात्मा न दिसू देण्याचं काम अज्ञान करत असतं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. जवळ परमात्मा आहे आपल्या, पण ही माया हे अज्ञान दिसू देत नाही. ही माया जबरदस्त जीवाच्या पाठीमागे एवढी लागलेली आहे. सगुण गुण माया सगुण गुण माया सगुण गुण माया कोलाटीनं खेळाया सगुण कोल्हाटणीचं रूपक केलं महाराज. ही या जुन्या लोकांनीच म्हणावे सगळं. आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया प्रपंचाचा रोविला वेळू सौशून्याचा मांडीला खेळू ब्रह्मादिक तयाचे बाळू चला जाऊ पाया. आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया. ही असणारी माया आणि ती माया जवळ असणारा परमात्मा दिसू देत नाही. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तुझा आहे तुझ पाशी तुझा आहे तुझ पाशी
आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केला, दैवत हे रंगीनाचे वैष्णवाचे संगी, जडले मग अंगी निवाड करी दोहीचा. तुकोबरायचा अभंग फुलवरा. जवळ असणारा परमात्मा दिसून देण्याचं काम अज्ञान करत असतं आणि ते अज्ञान घालवण्याचं काम संत करत असतात. प्रपंचामध्ये केवढंही जरी संकट आलं तर संत ते निवारण करत असतात. प्रपंचातच नाही तर परमार्थामध्ये केवढंही संकट आलं तरी संत निवारण करतात. प्रपंचात संकट येणं साहजिक आहे, पण परमार्थातलं संकट काय आहे? परमार्थात मोठं संकट आहे. भजन मार्गीचे मांग मार्ग जे साधक परमार्थासाठी निघालेले आहेत त्यांना अडवण्याचं काम जे लोक करतात, हे सगळ्यात मोठं संकट आहे संसारातलं, परमार्थातलं. काम क्रोधाधिक विकार हे घालवण्याचं काम आमचे संत करतात महाराज. जवळ येऊ देत नाही, त्यांना थारा देत नाही. स्वतःजवळ तर ते नसतातच. गातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पण बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध जबरदस्त जीवाच्या पाठीमागे लागलेले आहेत, तेही घालवण्याचं काम संत करतात महाराज. संसारामध्ये प्रत्येक अडचण पडली संतांना विचारा, त्यातही तोडगा काढण्याचं काम संत करतात. निळोबर एका ठिकाणी सांगतात, काय करू भुलविले भुली, चित्त माझे या विषयाचे चाली, आड कल्पना ठाकोनी राहिली, तेने संगती याची अंतरली वो, पाया पडते दाखवा मज वाट, पाया पडते कर्माचे चुकोनी या गाठ. निळूबरायच्या गवळणी म्हणजे अद्वैत वेदांत महाराज. हे घालवण्याचं काम जगाच्या पाठीवर जर कोण करत असतील तर ते संत करतात जीवनामध्ये. आणि ते संत देवाकडे जात असताना, देव पाहत असताना अनेक प्रयत्न करतात, अनेक प्रयत्न, पण ते पाहिल्याशिवाय सोडत नाहीत. आम्ही पाहतो पण आपल्याला तो दिसत नाही. पाहण्याचा प्रयत्न करतो मंदिरामध्ये गेल्यानंतर, पण आम्हाला तो दिसत नाही. दिसतो तो आपल्याला मूर्ती म्हणून दिसतो, पण त्याचं खरं स्वरूप आपल्याला कळालेलं नसतं. ते खरं स्वरूप संतांना कळलेलं असतं. परमात्म्याचं खरं स्वरूप जर जगाच्या पाठीवर कोण दाखवत असतील तर ते जगाच्या पाठीवर फक्त संत खरं स्वरूप दाखवणार आहे जगाच्या पाठीवर. अनेकांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न केला पण तो फसला गेला. अनेकांनी पाहिला, कोणी पाहिला, शेषाने पाहण्याचा प्रयत्न केला. संतांनी वर्णन केलं, पुसू नका बाई, पुसू नका बाई, नका बाई, हे वेदाची काही कळती नाही, कळती नाही, देवा
वासी काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा जीवा देव काहो विटेवरी उभा. पाहण्याचा प्रयत्न केला शेषाने. वर्णन करता करता एका जीवीच्या 2 जीवा झाल्या त्याच्या, पण त्याला वर्णन होऊ शकलं नाही. वेदाने सुद्धा त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, पण वेदाला सुद्धा तो कळला, पण कसा आहे सांगता आलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझला प्राप्त वैदे, ते गुह्य तुझला प्राप्त वैदे, ते गुह्य तुझला एकनाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाने सुद्धा जाणण्याचा प्रयत्न केला, त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो मौनावला. सांगता आला नाही त्या वेदाला. वेदाने जाणला पण सांगता आला नाही. ज्ञानोबा सुंदर दृष्टांत देतात. 700 वर्षाच्या अगोदरचा दृष्टांत आहे. असं वाटतं की आत्ता त्याला ज्ञानोबा यांनी. नवीन लग्न झालेली मुलगी आहे, दिवाळ सणासाठी आपल्या माहेरी आली. पहिलाच दिवाळ सण होता. दिवाळी संपली आणि तिला नेण्यासाठी तिचे मालक आले, पण तो एकटा नाही आला. तिचा मालक 5-6 मुलं घेऊन सोबतीला आला. बैठकीमध्ये बसले, पाहुणचार झाला, जेवण खाऊन आटोपलं. जाण्याच्या तयारीमध्ये असताना त्या मुलीला वाटी लावण्यासाठी तिच्या ज्या गावातल्या मैत्रिणी होत्या त्या आल्या. ज्ञानोबा दृष्टांत किती सुंदर देतात का. त्या 7-8 मैत्रिणी ज्या सोबत आल्या, त्या मैत्रिणी म्हणू लागल्या, काग हे 8-10 मुलं जे सोबत आलेले तुझ्या मालकाच्या, हे सगळे बसलेले आहेत, मग याच्यातला तुझा मालक कोणता आहे. सगळे सारखेच दिसायला लागले. आता गावाला जायचं म्हटल्यानंतर नवीन कपडे घालून माणूस जात असतात, तर सगळे सारखेच दिसायला लागले. त्यावेळेला तिच्यातली एक मैत्रीण म्हणते, अगं तुझा जो मालक आहे तो कोणता आहे. तो धोतर नेसलेला आहे का. म्हणे अजिबात नाही, धोत्र्या नाही म्हणे. मग कोणचा आहे. तो फेटा बांधलेला आहे का, तो टोपी घातलेला आहे का, तो केस वाढवलेला आहे का, खालून चाटी करेन वरून केस वाढवेल तू आहे का. काही काही खालून चाटी आहेत आणि वरून केस येतं, एवढंच केस ते. मिशा काढलेला आहे का, मिशावाला आहे का. ती फक्त मान हलवते, नाही हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. पण ज्या वेळेला तिच्या मालकाकडं अंगुली निर्देश केला जातो, बोट केलं जातं की हा आहे का, ती मानही हलवत नाही आणि बोलतही नाही. मग काय समजायचं आपण, खरा मालक तिचा तू आहे. ज्ञानोबरायची उभी तिच्यावर. जैसे न सांगणे वरी बाळा पतीशी रूप करी, बोल निमालेपणे विवरिया चर्चा ते. ज्ञानोबाने किती सुंदर उभी दिली. बाळा पतीशी रूप करी, तिने तिचा मालक जाणला, पण कसा आहे सांगता आला नाही. ती बोलली नाही, ती मौन धारण केलं. वेदाने नेमकं तेच केलं. वेदाने परमात्मा जाणला पण मौन धारण केलं, म्हणून तो परमात्मा त्याने जाणलेलाच आहे, तो पाहिलेलाच आहे. अनेकांनी पाहिलं, योग्याने सुद्धा पाहला, तपस्वीन ठिकाणी सुद्धा तो पाहला, त्याच्या ध्यानात सुद्धा तो आला, पण तोही त्याला सांगता आला नाही. योगियाचे ध्यानी ध्याताना तो डसी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे. सगळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला त्याला, पण तो जाणता आला नाही. योगिया दुर्लभ ज्ञानोबरांनी पाहला. तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माया
आम्ही सुद्धा तो पाहला, योग्याला दुर्लभ तो आम्ही पाहला, पण आम्ही पाहत असताना तो त्रिपुटी विरहित पाहला आम्ही, पण आम्ही त्रिपुटी विरहित पाहला. आपण देव पाहतो तो त्रिपुटीतला पाहतो, संत देव पाहतात ते त्रिपुटी विरहित पाहतात. विठ्ठल गोकुळातल्या गवळणींनी तो पाहिल्यानंतर त्या म्हणायला लागल्या, ज्या अर्थी दुधाने पालथी दिसू लागले त्या अर्थी याच्यातलं रिकामे करून ते पालथे झाले. रिकामे झाले याचा अर्थ त्याच्यातलं निघून गेलं. काय निघालं? काम क्रोधाधिक विकार नाहीसे झाले. कारण शरीर, स्थूल शरीर, आता इतके विचुकट्यात जाता येत नाही आपल्याला, हे सगळं नाहीसं झालं आणि ती दुधानी असणारी ती पालथी झाली. पण केव्हा झाली? ज्या वेळेला ह्या गवळणी पाहू लागल्या त्या वेळेला झाली. त्याचं वर्णन अभंगाच्या पाहती गवळणी, हे पाहती गवळणी, पाहती गवळणी, हे पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी. हा पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, हो पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, पाहती गवळणी तवती पालती दुधा. पाहती गवळणी तवती पालती दुधा. पाहती गवळणी तवती पालती दुधा. तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, पालती दुधानी तवती पालती दुधा. तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी. तवती पालती दुधानी तवती पालती दुधा. मनती नंदाची या पोरे, 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 मनती नंदाची या पोरे. हे म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, नंदाची या पोरे. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारावण करतात. त्या गवळणी पाहू लागल्या. कोणत्या दृष्टीने पाहतात? परमार्थिक दृष्टी आणि सांसारिक दृष्टी वेगळी आहे. सांसारिक दृष्टीने आपल्याला संसार दिसतो आणि परमार्थिक दृष्टीने आपल्याला परमार्थ दिसत असतो. आमचे गुरुजी म्हणायचे, एक चर्मदृष्टी आहे आणि दुसरी चरमदृष्टी आहे. चर्मदृष्टी म्हणजे कातड्याची दृष्टी आणि चरमदृष्टी म्हणजे ज्ञानाची दृष्टी. ज्ञानाच्या दृष्टीने ज्या वेळेला त्या गवळणी पाहू लागल्या, काय पाहतात? तवती पालथी दुधानी, दुधानी पालथी झालेली पाहिली. ज्या अर्थी दुधानी पालथी झाली त्या अर्थी त्याच्यातलं गायब झालेलं होतं. आता काय गायब झालेलं होतं त्याच्यातलं? त्याच्यामध्ये होतं चित्त. आध्यात्मिक कारण सांगतो. दही दूध असेल त्याच्यात वेगळा भाग. त्याच्यातलं चित्त देवाने काढलं आणि परमार्थासाठी चित्ताची गरज आहे. आमचे महाराज म्हणायचे, संसारासाठी वित्त, शरीरासाठी पित्त आणि परमार्थासाठी चित्त. थोडे आहे चित्त साह्य झालिया, माझे चित्त तुझे पायी, राहू ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. चित्त, परमार्थासाठी चित्ताची गरज आहे. तुकोबाराने सुद्धा, तुकोबारा म्हणतात, मला माझ्या सद्गुरूंनी जे मागितलं ते काय होतं? भोजना मागती
अंतकरणाचे 4 भाग पडलेले आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यातलं चित्त फार महत्वाचं आहे. म्हणून भोजना मागती तुप पावशर, 4 भागापैकी पावशरच मागितलं त्याचं नाव आहे चित्त. त्याच्यातलं असणारं जे चित्त आहे ते देवाने काढून घेतलं. का काढलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हरिने वा. हरिले माझे चित्त, हरिने हरिले माझे चित्त, हरिने माझे हरले चित्त, हरिने माझे हरले चित्त, हरिने हरिले माझे चित्त, हरिने हरिले माझे चित्त, हरिने हरले माझे चित्त, हरिने हरले माझे चित्त. भारवित्त 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 विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. भारवित्त 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 विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा घरा. हरिणे माझे हरिले चित्त भार, कारण आजचा दिवसच गवळणीचा आहे ना. भार वेत विसरले, देवाने चित्ताचं हरण केलं महाराज. म्हणून तवती पालथी दुधानी, पालथी असणारे दुधाने दिसल्यामुळं त्याच्यातलं चित्त देवाने हरण केलं. कारण देव हा चित्त चोरणार आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने प्रमाणे सांगितलं मी. पर चोराचं कुठं वर्णन होऊ शकते का हो? एखाद्या चोराने डाका पाडला पूर्वीच्या काळामध्ये आणि त्याचं वर्णन पुराणामध्ये आलं. पण या चोराचं वर्णन पुराणामध्ये आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. या चोराचं वर्णन पुराणामध्ये आहे. चोरच महाराज तो वेगळा आहे. म्हणून भार वेत सगळं विसरून जाते ती. देव एकदा तो चित्तामध्ये भरला, त्याच्यामुळं झालं काय, ते सगळंच विसरून गेले. आणि परमार्थामध्ये जोपर्यंत माणूस विसरत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ फलद्रूप झाला असं कधीच समजायचं नाही. विसरलं पाहिजेत परमार्थामध्ये. आपण विसरत नाही, काहीच नाही विसरत. एक करतो आपण कीर्तनाला आलो की चांगला जोडा असला, चांगली चप्पल असली घेऊन जातो, स्वतःच जातो विसरून, पण दुसऱ्याचं नेल्याशिवाय सोडत नाही. हा स्वभाव आहे. म्हणून चित्त देवाने हरण केलं, चित्त देव घेऊन जात असतो. म्हणून पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. बर दुधाने पालती झाली, त्याच्यातलं चित्त देवाने काढून घेतलं. हे कुणी केलं तुकोबाराय सांगतात. कुणी केलं तर त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात आहे. म्हणती नंदाची या पोरे, 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 म्हणती नंदाची या पोरे.
नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. हे नंदाच्याच पोराचं काम आहे, दुसरं करूच शकत नाही. आजी चोरी केली खरे, त्यानंच हे सगळं केलं, त्यानंच ही चोरी केली. कारण त्या देवाशिवाय दुसऱ्याला ह्या गोष्टी जमत नाही. दुसऱ्याने करून पाहिलं पण त्याला नाही जमलं. पौंड्रक नावाचं एक श्रीकृष्ण होतं, अनेक कथाभाग आलेले आहेत. त्याने सुद्धा असं करून पाहिलं पण देवाची बरोबरी होते का महाराज? देवाची नाही बरोबरी होत. म्हणून त्या गवळणी म्हणायला लागले त्याच्याशिवाय झालंच नाही. त्याविन हे नाशी नवे दुसरी आईशी, त्याच्याशिवाय हे सगळं काही झालंच नाही. आणि हे सगळा जो जाणून बुजून करण्याचा जो कार्यक्रम राबवला, सगळा काहीच काम नव्हतं या संतांना. त्या देवाला त्या स्वरूपात होता, त्याला या स्वरूप स्थितीमध्ये आणायचं काहीच काम नव्हतं. तो त्या स्थितीमध्ये होता. कोणती स्थिती होती त्याची? नव्हता काळा गोरा कुजा स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैसी दिवसी तयासी भावना, पंचभौतिक पंच प्राणावो धरिले सगुण चांगले, हे रूप धरिले सगुण चांगले. काहीच काम नव्हतं त्याला. ही स्थिती होती त्याची पूर्वीची. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. अर्जुना काहीच जेथ नाही, तो प्रकृतीचा भरता पाही. ही त्या देवाची स्थिती होती. पण ती स्थिती देवाची असताना या साधू संतांनी, आमच्या वारकऱ्यांनी त्या देवाला त्या स्थितीमध्ये न ठेवता सगुण स्थिती त्याला धारण करावी लागली. सगुण मूर्ती तो भक्तासमोर प्रगट झाला. आणि हे काम जर कुणी केलं असेल तर ते आमच्या संतांनी केलं. त्याचं वर्णन म्हाताऱ्याचा आवाज आहे या वयात बी. काय गंमत आहे का? सवे तुकया मेला तेणे अगुना आणला. त्या गवळणी म्हणायला लागल्या या तुकाराम महाराजांना काही काम नव्हतं, काय मुडं गेलं त्याचं. गावरान शिवी. सवे तुकया मेला, ए मेल्या. काय शिव्या देतील काही सांगता येत नाही बरं. शिव्या देत असताना एकनाथ महाराज म्हणतात भांडण करत असताना शिव्या दिल्या पाहिजेत, पण कोणत्या दिल्या पाहिजेत? हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बसता हरिबोला. भांडत असताना कुठे हरी बोलत असतात का? एकच काम होते भांडत असताना, डोईचा पदर आला खांद्यावरी. पदर खोसला की असं समजायचं काहीतरी आता झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच गवळणी तुकोबाराला म्हणतात सवे तुकया मेला. ए मेल्या, तुकाराम महाराज तुम्हाला काही काम होतं का हो? काहीच काम नव्हतं. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी.
या संतांना काही काम नव्हतं, तो निर्गुण होता, तो बरा होता आणि पण त्याला सगुण करा लावलं, सगुण झाला आणि त्या सगुणाने हा सगळा उपद्व्याप करून ठेवला. म्हणून सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली खरे विठोबा रखुमाय रखुमाय विठोबा रखुमाय. वेळेच्या आत आपल्याला पूर्ण करायचं म्हणून अभंग. आजचा जो दिवस आहे तो काल्याचा दिवस आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाच्या चरित्राला सुरुवात होते ती देव जन्माला यायच्या अगोदरपासून. देवकीला वसुदेवाला बंदी शाळेमध्ये ठेवलं, तिचं तेज एवढं वाढायला लागलं देवकीचं. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे नामदेव वर्णन करतात. इतकं दैदिप्यमान देवकीचं तेज दिसायला लागलं. आतमध्ये देव होते गर्भामध्ये. देवाचं तेज आणि देवाच्या तेजामुळं देवकी इतकी काही प्रफुल्लित दिसू लागली, इतकं तेजोमय दिसू लागली. पण कंस मनोमन जळू लागला की आपला आठवा वैरी जन्माला कधी येते म्हणून. देव रात्रीच्या वेळेला बंदी शाळेमध्ये जन्माला आले आणि अगोदर देवाने सांगितलं होतं मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मला इथं ठेवू नका. म्हणून वसुदेवाने टोपलीमध्ये देवाला घेतलेलं आहे. पाऊस यायला लागला. बाहेर धर्मशाळेच्या बाहेर निघाले तर पाऊस यायला लागला. मंद मंद मेघ गर्जना करती नदी वाहता ती दोन्ही धड्या. पाऊस यायला लागला. भगवान शेषाने भगवंताला पाऊस लागू नये म्हणून आपला नागफणा त्या टोपलीवर धरलेला आहे. वसुदेव निघालेले आहेत देवाला घेऊन. देव डोक्यावर आहे. डोक्यावरचा देव कधी हृदयात जाईल सांगता येत नाही. म्हणून असा असणारा देव डोक्यावर आहे. वसुदेव देवाला घेऊन निघालेले आहेत. मधामध्ये यमुना मैया आडवी आहे. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने यमुना ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे. दोन्ही थड्या भरून वाहू लागली. पूर आलेला आहे. पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. वसुदेव पाण्यामध्ये शिरले. देवाच्या मनामध्ये आलंय आपल्या जर वडिलाच्या नाका डोळ्यात पाणी गेलं तर टोपल्या सहित आपल्याला फेकून देईल आणि पवत पवत येऊन काठावर लागल. आपली काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. हळूच टोपलीतून पाय बाहेर काढला. यमुनेला दर्शन दिलं. यमुनेने रस्ता दिला महाराज. 100 फुटाचा रस्ता तयार झाला. वैज्ञानिक इथं वाद करतात. त्या वादाचं खंडन वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा भक्तांनी रामायणामध्ये फार सुंदर केलेले आहे. 800 मताचं खंडन केलेलं आहे. 800 मताचं वैज्ञानिकांनी वर्णन केलं. खरंच का रस्ता दिला होता का?
आध्यात्मिक कारण बोलत असताना वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, यमुनेने का दर्शन दिलं, यमुनाने का रस्ता दिला, देवाने का तिला दर्शन दिलं, त्याचं कारण सांगितलेलं आहे. यमुना ही भक्ती होती. माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्ती असावी, पण ती डोळस असावी, अंध नसावी. वारकरी संप्रदायातली भक्ती ही डोळस आहे. हे लोक जरी आक्षेप घेत असतील तुमची अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही बाबा, आमची डोळस श्रद्धा आहे. यमुना ही भक्तीचं स्वरूप होतं. त्या यमुनेने आपलं अंतःकरण दाखवलं फाडून देवाला, देवा मी वरून काळी आहे पण आतून तुझ्यासाठी निर्मळ आहे, माझं चित्त निर्मळ आहे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटती रे. देवासाठी मी सांगून गेलो, देवासाठी चित्ताची गरज आहे म्हणून तिने आपलं चित्त देवाला दाखवलं अंतःकरण फाडून. हे यमुनेचं स्वरूप होतं. काही माणसं वरून काळे आहेत पण आतून चांगले आहेत, गोरे आहेत. काही वरून गोरे आहेत पण आतून काळे आहेत. काही वरूनही काळे आहेत आणि आतूनही काळे आहेत. तशी यमुनेचं जर स्वरूप आपण कोणत्याही स्थितीमध्ये जरी पाहिलं तरी ते काळं आपल्याला दिसतं, असं नामदेवराय वर्णन करतात. रात्र काळी काळी घागर काळे काळे, यमुना जळ काळे ओ माय, काळे ओ माय. बुंथ काळी बिलवर काळी, गळा एकावळी काळी ओ माय, काळे ओ माय. रात्र काळी काळी घागर काळी काळी, यमुना जळ काळे ओ माय. यमुनेचं जळ काळं आहे म्हणून यमुना ही वरून काळी आहे पण आतून देवा तुझ्यासाठी मी चांगली आहे म्हणून तिनं आपलं अंतःकरण देवाला दाखवलं. वसुदेवाने देवाला गोकुळामध्ये ठेवलं. यशोदेला मुलगी झाली होती, देवाला ठेवलं, मुलीला उचललं, टोपलीमध्ये घेतलं, बंदीशाळेमध्ये आली. ती मुलगी रडायला लागली. रडी माया करी आकांत, नामा मने उठले दूत. दूत खडपडून जागी झाले आणि कंसाला जाऊन सांगितलं, कंसा तुमचा 8वा वैरी जन्माला आला, चला लवकर. चला कुठे झोप लागली होती का? धावत धावत कंस येतो, पाहतो तर ती मुलगी आहे. देवकीच्या मांडीवरची मुलगी हिसकावून घेतली, बाहेर आणली, दगडावर आपटणार. हातीची निष्ठोनिया गेली. अष्टभुजा देवी प्रगट झाली आणि ती कंसाला म्हणू लागली, तुझ लागी वादी उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझ लागी वधी. उपजला मज आधी, तुझ लागी वधी. उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी. अष्टभुजा देवी प्रगट झाली आणि कंसाला म्हणू लागली, कंसा मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या अगोदर उत्पन्न झाला, गोकुळामध्ये सुरक्षित आहे. माणसासमोर मरण दिसू लागलं का नाही त्याला भाकर गोड लागत नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण बराचसा अनुभव घेतला. एखाद्याला म्हणू द्या डॉक्टरने सांगू द्या औरंगाबादला नेऊ द्या, डॉक्टर म्हणू द्या घरी घेऊन जा, 2-3 दिवस जगणारे, आणि पेशंटला कळू द्या येता येता रस्त्यानंच मरते ते. त्याचं कारण आहे माणसाच्या डोळ्यासमोर मरण दिसायला लागलं. मरण जर समोर दिसलं की भाकर गोड नाही लागत. तसं कंसाची स्थिती झाली होती. कंसाच्या समोर मरण दिसायला लागलं. काय करावं, काय सूचना, आपत्कालीन मीटिंग म्हणतात त्याला, ती कंसाने भरवली. तो राजा होता. जो कोणी माझ्या वैऱ्याला मारून येईल मी अर्ध राज्य बक्षीस देईल. सगळे विचार करू लागले. बलाढ्य राक्षस होते कंसाकडं, साधे राक्षस नव्हते. कोणीच तयार होईना. पण महिला आघाडीची अध्यक्ष होती त्या काळामध्ये, तिचं नाव होतं पुतना. पैजेचा विडा उचलला, राक्षसी स्वरूप होतं ते टाकून दिलं. शास्त्रामध्ये वर्णन आहे 16 योजने तिचं शरीर होतं. इतकं अवाढव्य शरीर होतं तिचं. 16 योजन म्हणजे किती कोस झालं माहिती आहे? 1 योजन म्हणजे 4 कोस. 4 चूक 16 कोस अवाढव्य शरीर होतं तिचं. अवाढव्य 16 कोस. एवढी ती राक्षसी मोठी होती. पण ती मायावी असल्या कारणाने तिने सुंदर असं रूप धारण केलं. किती सुंदर केलं? नामदेवराय वर्णन करतात. नाम म्हणे आली नंदाची आगरा, नाम म्हणे आली नंदाची आगरा, नाम म्हणे आली नंदाची आगरा.
स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा देवांगना राजी मारिता बाळके दिन दुर्बळाची मारिता बाळके नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना देवांगणी सारखं रूप धारण केलं. नंद बाबाच्या दरबारामध्ये येऊन प्रवेश केला आणि दरवाजावर येऊन आवाज देते, यशोदे तुला मुलगा झाला मला का सांगितलं नाही, मी तुझी बहीण आहे. यशोदा घरकाम करू लागली. धावत धावत आली. पाहते तर कोणी एक सुंदर अशी स्त्री आपल्या दरवाजावर उभी आहे. कोण बाई, काय आपला परिचय? मी तुझी बहीण आहे. यशोदा म्हणायला लागली, माझी बहीण कधीच हिला पाहिलं नाही, ही बहीण म्हणते. जाऊ द्या म्हणे, काही का असेना, पण राजाचा मुलगा कोणी पाहायला येतं. बसा बाई. आसन दिलं तिला बसायला. चहा दूध कॉफी सगळं झालं. पुन्हा यशोदा घर कामामध्ये गुंतली आणि यशोदेने सांगून दिलं, तुला घ्यायचं असेल कृष्णाला तर नेमकं पाळण्यामध्ये तिला आंघोळ काढून टाकलेलं आहे, झोपू दे त्याला, झोपल्यानंतर उठल्यानंतर त्याला घे. असं ज्या वेळेला यशोदा सांगून घरकामामध्ये जाते, ती प्रत्यक्ष करू लागली पुतना राक्षसीनं. देव कधी उठतो. देवानेही मनामध्ये विचार केला, पहिलंच गिरायक की बहुनीचं, आपण झोपणं बरं नाही. सहसा दुकानदार बहुनीचं गिरायक सोडत नाही. देवही पाळण्यामध्ये रडायला लागले. पुतना पाळण्याजवळ गेली, देवाला उचलून घेतलं, आपल्या स्तनपानाला लावलं. पुतनेने त्या स्तनामध्ये दूध आहे सुरुवातीला, दुधाच्या पाठीमागं विष आहे. तिला असं वाटलं दूध पिता पिता विष पिईल हा, आणि याने या विषाने आपण याला काय करू, मारून टाकू. अशी तिची भावना झाली त्या पुतनेची. देवाने महाराज स्तनपानाला आपलं मुख लावलं, दूध पिलं, पण विष पित असताना देवाने डोळे लावले. भागवतकार त्याचं वर्णन करतात, गर्ग महर्षी त्याचं वर्णन करतात. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव महाराज मगर यांचं गाथा नवनीत आहे. त्यामध्ये त्यांनी सुंदर असं वर्णन केलं. 21 प्रकारांना का डोळे लावले, 21 प्रकारांना त्याचं वर्णन केलं. का डोळे लावले असतील देवाने? ही माया आहे, देवाच्या पुढं माया टिकाव धरू शकत नाही म्हणून डोळे लावले. हिचा आणि माझा मागच्या जन्मातला काय संबंध आहे हे पाहण्यासाठी देवाने डोळे लावले. ही इथं मावशी म्हणून आली, मावशीचा आणि माझा आईचा काय संबंध आहे म्हणून देवाने डोळे लावले. मी इथं दही दूध खाण्यासाठी आलो, विष पिण्यासाठी आलो नाही. विष पिण्याचा अनुभव माझ्यापेक्षाही भगवान शंकराला समुद्र मंथनाच्या वेळेत चांगला आहे म्हणून दावा करण्यासाठी भगवान शंकराचा म्हणून डोळे लावले. ही निपुत्री काहीचं तोंड सुरुवातीला पाहू नये म्हणून देवाने डोळे लावले. ही सुरुवातीला स्तनामध्ये दूध आहे, दुधाच्या पाठीमाग विष आहे, दोन्ही भावीने का प्रगट केले हे चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले. असे अनेक कारण त्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. मागच्या जन्मातली ही पुतना मागच्या जन्मामध्ये रत्नमाला नावाने जन्माला आलेली होती, आणि ती रत्नमाला महान हरिभक्त असणारा राजा, त्याचं नाव होतं बलिराजा, त्या बळीराजाची ही मुलगी होती. भगवान वामनाने बळीला पाताळात घालण्यासाठी भगवान विष्णूने वामनाचा अवतार धारण केला. बटू वामन 5 वर्षाचे. यज्ञशाळेमध्ये ज्या वेळेला भगवान वामनाने प्रवेश केला, समोरच्या गच्चीवर ही अविवाहित रत्नमाला उभी होती, बळीराजाची मुलगी. इतकं देवाचं गोंडस रूप पाहिलं, तिच्या मनामध्ये ते भावल्या गेलं. म्हणून तिला असं वाटायला लागलं, असा जर गोंडस मुलगा माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याचे कोड कौतुक करेन. पण तास दीड तासानंतर त्याच भगवान वामनाने राजा बळीला पाताळात घातलं, म्हणून त्या रत्नवालेच्या अंतःकरणामध्ये वैरभाव तयार झाला. असा जर मुलगा माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याला विष देऊन मारेल. म्हणून मागच्या जन्मातली जी पुतना ती या जन्मामध्ये रत्नमाला, ती या जन्मामध्ये पुतना म्हणून जन्माला आली आणि दोन्ही भाव तिने प्रगट केले. सुरुवातीला स्तनामध्ये दूध हा वात्सल्य भाव आणि दुधाच्या पाठीमाग विष हा वैर भाव, हे दोन्ही भाव प्रगट केले. हे चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले
असे 21 कारण सांगितले देवाने का डोळे लावले त्याचे अनेक कारण सांगितले गेलेले. पूतना कंटक मुक्त केली ही बातमी कंसाला कळाली. कंसाने पुन्हा मीटिंग भरवली. कोणी तयार होईना, पण महाबळवट नावाचा राक्षस तयार झाला. सुंदर असा ब्राह्मण वेश धारण केला आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. जातक कर्म सांगण्यासाठी ज्या वेळेला नंद बाबाच्या घरामध्ये आला, कोणीतरी ब्राह्मण आहे, विद्वान ब्राह्मण आहे, बसण्यासाठी पाठ दिला, पंचांग ठेवण्यासाठी पाठ दिला, पाठीमाग सुद्धा पाठ दिला टेकण्यासाठी, आणि जातक कर्म सांगायला सुरुवात केली. यशोदेने ताट काढून आणलं. सांगा म्हणे माझ्या मुलाचं जातक कर्म काय आहे ते. तो असणारा महाबळभट नावाचा राक्षस जातक कर्म सांगायला लागला. यशोदे, हा मूळ नक्षत्रावर जन्माला आला, याचं बरोबर नाही, याची शांती करावी लागते, नाही केली तर आईवडिलाला घातक असते, सगळा कुळाचा नाश करणारा आहे. आणि काय खरं खोटं होतं का त्याचं? काही कुळाचा नाश करणाराच होता, कुळाचा नाश करणारा आहे. यशोदा म्हणायला लागले, ब्राह्मण वा, कालच गर्ग महर्षी आले, त्यांनी चांगलं जातक कर्म सांगितलं आणि तुम्ही हे काय सांगायला लागले. त्यावेळेला हा राक्षस महाबळभट नावाचा ब्राह्मण वेशातला राक्षस बोलायला, यशोदे, त्या गर्ग्याला काय समजते असं म्हटल्याबरोबर याची तळप याच्यात मस्तकात गेली. महाराज, देव स्वतःला कितीही बोला, देव म्हणतात मी सहन करतो, पण माझ्या भक्ताला जर कोणी बोलत असेल तर देव सहन करू शकत त्याचे बरे नव्हे उभयलोकी, उभयलोकी, त्याचे बरे नव्हे उभयलोकी, उभयलोकी, त्याचे बरे नव्हे उभयलोकी, उभयलोकी, त्याचे बरे नव्हे उभयलोकी. संताशी शोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे बरे नव्हे उभयलोक, त्याचे बरे नव्हे उभयलोक. संताशी शोभवी करीतो माती कर, त्याचे बरे नव्हे उभयलोकी, त्याचे बरे नव्हे उभयलोकी, उभयलोकी, त्याचे बरे नव्हे. संताशिक शोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे बरे नोहे उभयलोकी. या लोकात त्याचं चांगलं होत नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. देव म्हणा लागले, माझी निंदा करत होता तोपर्यंत मी ऐकून घेतलं, भक्ताची निंदा देव सहन करू शकत नाही. गर्ग्याला काय समजते म्हटल्याबरोबर देवाने महाराज बसलेल्या पाटालाच आज्ञा केली. होता बसायाचा पाट, होता बसायाचा पाट, होई उडाला जाट, होई उडाला जाट, ठाई आली आडवी खाट, ठाई ठाई आडवी खाट, हे नाही वाट पाया, नाही वाट पाया, हे नाही वाट पळाया, नाही वाट पळाया, नाही. दिला बसाया पाट, दारी आडवी आली खाट. काय वर्णन करतात महाराज. बसायला पाठ दिला होता, तो पाठ उडाला. ब्राह्मण सुद्धा वरच्या माळदाला जाऊन थाडला महाराज. ब्राह्मण म्हणजे तो राक्षस होता. पळत पळत बाहेर आला. अंगणामध्ये बाजा उभ्या होत्या, त्या बाजा आडव्या झाल्या. ते म्हणाले, घरामध्ये आपले भाऊबंद भांडू लागले, मग आपण कशाला मुक बसायचं. कोळपाड बेलणे जेवढे लाकडाचे साहित्य होतं तेवढं धावत धावत आलं आणि दन दणके सुरू केले महाराज. पंचांग ठेवलेल्या पाटाला आज्ञा केली. तो पाट उडाला, तोंडावर येऊन पडला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले. अशी परिस्थिती त्याची करून सोडली. ब्राह्मण वेशामध्ये आला म्हणून देवाने सोडला. तसाच गेला महाराज बिन कपड्याचा. कंसाच्या पुढं कंस एक भिलाच, घाबरला. तो कोण आला बाबा हे. अशी परिस्थिती महाराज देवाने त्याची केली. अनेक राक्षसांना देवाने महाराज बालपणीच मारलं महाराज. कागबो गरिठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. तृणासूर, शक्टासूर, धेनुकासूर, वत्सासूर, अनेक राक्षस मारले बालपणी.
तृणासूर मागच्या जन्मामध्ये कोण होता, धेनुकासूर मागच्या जन्मामध्ये कोण होता, शक्तासूर मागच्या जन्मामध्ये कोण होता आणि ते या ठिकाणी का आले. अनेक चरित्र आहेत महाराज. मग पूर्वजन्म त्यांचा आणि या जन्मामध्ये ते देवाच्या दारामध्ये का आले आणि देवाने त्याचा उद्धार का केला. हे राक्षस देवाने बालपणीच मारून टाकले. अवघी दैत्यखानी बुडविली. देव महाराज घरामध्ये तोपर्यंत शांत होते, पण देव कलेने मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना ते रांगू लागले महाराज. रांगत रंगनी चोरीत लोणी दावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षोनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परमानी माते दावा कृष्ण आळवा. देव रांगू लागले. रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी. रांगू लागले देव. मी नाही सांगत असतो, देव रांगू लागले. मुलगा रांगत असतो. किती दिवसांनी रांगतो, किती महिन्यांनी रांगतो, किती वर्षांनी रांगतो. मला वाटते 12-13 महिन्यात रांगत असेल असं वाटतं कदाचित. नाही रांगू लागले. कधी रांगू लागले देव. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. हे रंगनी रंगनाथ तोम्या देखील असये. 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 गवळण दसवंती गवळण दसवंती गवळण दसवंती पैसांगी आली कृष्णाची अमाग कृष्णाची अमाग. गवळण दसवंती पैसांगी गवळण दसवंती पैसांगी आले कृष्णाच्या मी मागे आले कृष्णाच्या मी मागे. शाबास. तळवे तळहात टेकीत काय नाचतात पुरा. डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तोम्या देखील लागे सये गवळण जसवंत. किती महिन्याचा मुलगा रांगते माहितीये. शास्त्रकार त्याचं वर्णन करतात. मुलगा रांगतो किती महिन्याचा रांगत असतो. पोरग रांगते किती महिन्याचं. महिला मंडळींना विनंती, किती महिन्याचं. 5व्या महिन्याचं रांगते का 6व्या महिन्याचं रांगते का 7व्या महिन्यात रांगते. कितव्या महिन्यात रांगते. किती महिन्यात. 7व्या महिने. मावशीने सांगितलं पोरगी लवकर लागते महाराज. 7व्या महिन्यात मुलगा रांगत असतो. बर मुलगी रांगते कितव्या महिने. मुलगी रांगते मुलाच्या अगोदर का 7व्या का 8व्या महिने. पोरगी रांगत असते. पोरगीन पोरग का वेगळे आहे का. खरंच वेगळे. मुलगी रांगते पण मुलगी 15 दिवसांनी अगोदर रांगते. 6 महिने 14 दिवसाच्या नंतर मुलगी रांगत असते. 15 दिवसाचा फरक पडते मुलाचा आणि मुलीचा. मुलगी चपळ असते. बरं असू द्या काय हरकत नाही. मुलगी रांगत असताना समोर रांगते का पुढं रांगते. आणि पोरग रांगत असताना इतकं बारक कोण पाहिलं. पोरग झाले रांगू लागले, मोठे झाले, शाळेत गेले, नोकरी लागली, छोकरी आली. आता नाही लवकर येत बरं छोकरी. आता लय अवघड कामं झाले. आता पोरीच भेटत ना. पोरीस भेटून नाही राहिले. आता लय अवघड कामं झाले. आता पोरीनं बी चांगलं राहायचं. पोरीने बी चांगल्या जर पोरी राहिल्या ना तर योग्य त्याचे नवरदे भेटतील. नाही तर पोरी जर पळून गेलं तर काही खरं नाही. बरं पळून जाण्याचं प्रमाण वाढलं. आईबापाचा त्रास देऊ नका. ज्या आई बापानं तुम्हाला तळहाताचा पाळणा करून आई वडिलांनी वाढवलं, ही संख्या जास्त वाढलेली म्हणून सांगण्याची गरज आहे महाराज. अनेक उदाहरणं सांगतील. अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. अनेक. आमच्या गावात कमीत कमी 4-5 बाह्या पळून आल्या. पोरी नाही.
लेकरं सोडून पळून आल्या, नावासहित सांगतो मी, मुलीसहित सांगतो, कुठं कुठं राहतात पुण्यात ते बी सांगतो. लेकरं टाकून दिले लहान लहान, गेल्यानं पळून. हात जोडून विनंती, वा. व्यभिचार करू नका. वर्णसंकर ज्याला म्हटलेले शास्त्रकारामध्ये, शास्त्राने, तो झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलीचे दिवस आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने मुलीला दिवस आले. का दिवस आले मुलींना? कारण या पोरानं पहिल्या 10-5 वर्षाच्या अगोदर लय पिळून घेतलं. इतकाच हुंडा पाहिजे, तितकाच हुंडा पाहिजे. घ्या ना हुंडा, आता पोरीच नाही तर हुंडा काय झाला. अवघड कामं झाले. म्हणून पोरीनं हात जोडून विनंती आहे मुलींना, काहीच नाही आता. चांगले दिवस आले तुमचे, चांगले मुलं पहा. मुलगा जर एखादा बघायला आला आपल्याकडं, आईवडिलांना सुद्धा विनंती, मुलगा जर एखादा बघायला आला तर संस्कारित पहा. खाणारा पिणारा असला तर अजिबात टाळा त्याला, म्हणजे तो माळ तरी घालल त्या उद्देशाने. घरी आल्यानंतर तो पहिलं पोरीला विचारायचा, आता पोरीनं विचारायचं पोरायले, मंडपात कधी गेलता का कीर्तनाले? पहिल्याने विचारायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण कधी केलं का? गाथ्याचं पारायण कधी केलं का? पंढरपूरला कधी गेला का? विचारलं पाहिजेत मुलीनं. गळ्यात माळ आहे का? आणि नसलंच ह्या गोष्टी सगळ्या, त्याला सांगायचं बाबा 15 नाही 20 एकर जरी जमीन असली, माळ नसली गळ्यात, तर थांबायचंच नाही, पोहे खायचं आणि लगेच निघायचं. उठ. मुलीचे दिवस आहेत. म्हणून नम्रतेची विनंती आहे, योग्य त्याचं स्थळ पहा. म्हणून मुलीचे दिवस आहेत आज. म्हणून मुलगी रांगू लागली. मी सांगत होतो, किती दिवसानं मुलगी रांगते? 6 महिने 14 दिवसाच्या नंतर मुलगी रांगत असते. मुलगा रांगतो तो 7व्या महिन्याच्या नंतर रांगत असतो. मुलगा रांगत असताना तो समोर चालतो, समोर रांगतो, आणि मुलगी रांगत असताना सुरुवातीला पाठीमागं रांगते, नंतर ती पुढं रांगते. रांगण्याचे प्रकार आहेत. मुलगा रांगतो तो समोरच रांगत असतो, कारण त्याला बापाचा झेंडा पुढं न्यायचा असतो. कुळी कन्या, आणि नंतर काय म्हटलेले? पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. सुरुवातीला शब्द वापरतात, तुकोबराय जपून शब्द वापरतात. कन्या शब्द वापरतात. कन्या का वापरतात? तर मुलीसारखी जी जात आहे महाराज, ती प्रेम करणारी, ती फक्त जगाच्या पाठीवर मुलगी आहे. का मुलगी आहे? रात्रीच्या वेळेला एखाद्या वडिलाला जर नोकरी असेल, रात्रीच्या सेकंड शिफ्ट करून जर रात्रीच्या 12 वाजता घरी आल्यानंतर हक्काने जर विचारणारी कोण असेल तर ती मुलगी विचारते, बाबा तुम्ही जेवले का? ती मुलगी आहे. मुलाला काही घेणं नाही त्याचे बाप कधी आला आणि काय आला, त्याचा फक्त 7-12 वडायचं काम करतो तो. पण मुलगी तशी नाही महाराज. जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे प्रेम करणारी ती मुलगी आहे. म्हणून ज्याला मुलगी आहे त्याच गोष्टी त्याला कळत असतात. मुलगी नाही त्या माणसाला काही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून देव रांगू लागले. हा आपला विषय होता. रांगत असताना काय काय केलं देवाने? अनेक असणाऱ्या दह्या दुधाचे महाराज गोळे घेतले, खिडकीच्या वाटे दरवाजाच्या वाटे बाहेर फेकले. का फेकले? विनाकारण नाही. ते वानरांना खाण्यासाठी दिले, की या वानराची मागच्या जन्मामध्ये सेतुबंधनाच्या वेळेला हे कामी पडले होते, म्हणून त्यांच्या उपकारामध्ये राहू नये म्हणून देवाने त्यांना खाण्यासाठी दिले. म्हणून रांगत असताना अनेक काम देवाने केले. रांगत असताना अनेक देवाने राक्षस मारले. रांगत असताना विमलार्जुनाचा उद्धार देवाने केला. उपटिले विमलार्जुन. 2 वृक्ष, त्या वृक्षाच्या मध्ये उखळ अडकवलं, ते दोन्ही वृक्ष उळून पडले. त्याच्यातून 2 दिव्य पुरुष तयार झाले. देवाला नमस्कार केला आणि आपल्या वाटेने ते निघून गेले. त्यांचाही रांगत असताना देवाने उद्धार केला. असे रांगत असताना अनेक खोडे आपल्याला सांगता येतील. म्हणून देव थोडे मोठे झाले आणि पाऊल पाऊल चालू लागले. देवाने दरवाजा ओलांडला, अंगण ओलांडलं, राजवाडा ओलांडून देव गावामध्ये शिरले दिसेनासे झाले.
घरकाम करणारी यशोदा 1 तासानंतर विचार करू लागली, आपण घरकाम करतो पण आपलं मुलगा दिसत नाही, आपलं पोरग दिसत नाही. म्हणून ती कावली बावली झाली आणि घराकडं सगळीकडे तिने शोधाशोध सुरू केला. कुठेही देव मिळत नाही. नंतर तिने उंबरवठा ओलांडला, गावामध्ये शिरली आणि प्रत्येकाला विचारू लागले, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुल, हाती घेऊन या फुल, अंगणे रागत आले हो अंगणी रांगत आले मुलं, होते सारवित मी धूल, होते सारवित मी चूल, कैसी भूल पडेली, कैसी भूल पडेली, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. घराच्या बाहेर पडले आणि प्रत्येकाला विचारू लागले. माणसाच्या अंतःकरणातली, जीवाच्या अंतःकरणातली ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला देव भेटत नाही. अशी भावना व्हावी लागते. पुसावेची ह्याची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करेल मज काय लाज राखील. यशोदा इकडं तिकडं पाहू लागली, प्रत्येकाला विचारू लागली, तुम्ही देव पाहला का हो? त्या विचारतात तो कसा आहे. त्यावेळेला यशोदा म्हणायला लागली, यशोदा बोलायला लागली, माझा कृष्ण पाहला, हाती घेवोनी होते सारवीत मी, चुला कैसी भूल पडियली, कुणीतरी सांगा गे सांगा. माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जान, त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती, कुणीतरी सांगा गे सांगा. एका जनार्दनी माय, गरोगारा प्रति जाय, कृष्ण जाणावे ते काय, कोणीतरी सांगा, कोणीतरी. प्रत्येकाला विचारते ती महाराज. ही अवस्था जोपर्यंत होत नाही त्याला तोपर्यंत देव भेटत नाही. यशोदेची झाली आणि यशोदेला देव भेटला महाराज. एकदाचा देव तिला भेटला, इतका आनंद झाला. त्याने देवाला घरी आणलं. यशोदेने देवाला सांगितलं, देवा इतका त्रास देऊ नको रे. त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. अनेक खोडे आहेत महाराज. बांधण्याचा प्रयत्न केला, देव बांधल्या गेला नाही. कशानेच बांधल्या जात नाही, तो भक्त भक्तीच्याच योगाने बांधल्या जातो. धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दोर. फक्त भक्तीच्या योगाने देव बांधल्या जातो, तसा देव बांधल्या जात नाही. मनोमन यशोदा प्रार्थना भागते त्यावेळेला देव बांधल्या जातो महाराज, तसा बांधल्या जात नाही. तो बंधनामध्ये अडकत नाही. असा असणारा देव, कलेकलेने देव मोठे होऊ लागले आणि गोकुळातले समवयस्कर सवंगडी गोळा केले महाराज. लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. देवाने एक सोसायटी तयार केली महाराज. त्या सोसायटीचे चेअरमन स्वतः देव झाले. सगळ्यांना सांगितलं, आता प्रत्येकाच्या घरी आपल्याला चोरी करायची, पण कोणती चोरी करायची? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्ताची चोरी देवाने केली. देवाला चोरी करण्याची काहीच गरज नव्हती. देवाच्या घरी गाईच एवढ्या होत्या, दहीच एवढं होतं, लोणीच तेवढं होतं, दूधच तेवढं निघायचं. देवाला तेच सरत नव्हतं, कारण तो एकटाच होता. गर्गसंहितेमध्ये वर्णन आहे, गोकुळामध्ये 9 नंद होते. एका नंदाच्या घरी किती गाई होत्या माहित आहे? 9 लक्ष गवामपती ती नंदा. हा 9 लाख गाईचा मालक एक नंद होता. असे गोकुळामध्ये नंद होते 9.
ऋषभानू होते 6, ऋषभानू वर होते 2 आणि या सगळ्याचा मालक होता नंदराज. त्याच्याकडे गायी होत्या 1 कोटी आणि त्या नंदराजाचा मुलगा भगवान कृष्ण परमात्मा. 1 कोटी गायी ज्याच्याकडे होत्या त्याला काय कमी होतं? काय करण्याची, चोरी करण्याची गरज होती महाराज? काहीच नव्हती. असा असणारा देव सगळे सवंगडी गोळा केले आणि सांगितलं उद्या चोरी करायची. घर पाहुणी एकांताचं घर पाहिलं. 9विदा भक्ती ज्या घरामध्ये परिपूर्ण आहे ते घर पाहिलं एकांतातलं आणि त्या घरी देवाने चोरी केली. अशा अनेक चोऱ्या केल्या. त्याचं शास्त्रकाराने फार सुंदर वर्णन केलं. प्रत्येक गवळण येऊन चोरीचं गारानं यशोदेला सांगू लागली. यशोदे, हा आमच्या रात्री घरी आला, याने काय केलं? येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दया दुधाचे भक्षिले, उलंडिले ताकाचे. पहिली गवळण येते, गारानं सांगून निघून जाते. दुसरी गवळण येते, तीही गारानं सांगते, निघते. ती म्हणायला लागली, यशोदे, हा आमच्या रात्री घरी आला. दुसरी आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमासी पावेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. दुसरी गवळण गेली, पुन्हा तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ बांधोनी, गाठ बाई कुणाशी सुटेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. अशा अनेक गवळणी जातात पुन्हा येतात, अनेक जातात पुन्हा येतात. त्याच्यातली वयोवृद्ध गवळण होते, ती म्हणायला लागले, अगं तुम्ही एक एक जाता वापस येता, एक एक जाता वापस येता, त्यानं काही जमत नाही. यशोदा तसं ऐकत नाही. मग म्हणे 5-50 घेऊन चला आणि सगळ्यांनाच गेल्यानंतर हमारी मागो पुरी करो, असं ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच तिला काहीतरी ऐकू येईल. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाची अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन. ये ग बाई आमासी पावेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. एवढं ऐकल्यानंतर यशोदेला खरं पटलं की हा खोडकर आहे म्हणून. खरं पटलं. त्यावेळेला यशोदेने देवाला बोलून घेतलं, देवा उद्या इथं थांबायचं नाही, उद्या जाई बा तू राणा आणि सवे घेऊन गोधना. उद्या थांबायचं नाही, उद्या आपल्या गायी घेऊन स्वतः तुम्ही रानात जायचं देवा. देव म्हणाले काही हरकत नाही. गवळणीने स्वतः देवाला बाहेर काढायचंच होतं, पण कोण्या निमित्ताने काढा हे गवळणीच्या डोक्यात आलं म्हणून देवाला बाहेर काढण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणून देव महाराज सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठले, गाई चरण्यासाठी सज्ज झाले. आईला विनंती करू लागले, आई लहानच घे गे उंडा, मला लवकर करून दे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. वैकुंठवासी पांडुरंगाप्पा नेहमी गवळण म्हणायचे. काय जुने लोक होते महाराज, किती सामर्थ्य होते या लोकांकडं. आई खडे साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे, बाळ स्पुंद स्पुंदोनी रडे, मला जेव घाल, मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल, मला जेव घाल. आई एकुलता एक गाई राखितो 9 लाख, गाई राखुनी झिजले नख, मला जेव घाल, मला जेव घाल. किती प्रेम आहे महाराज, त्या आईबद्दलचं प्रेम आहे. त्यावेळेला यशोदेने सुंदर प्रकारे न्याहारी केली, न्याहारी बनवली आणि न्याहारी देवाच्या जवळ बांधून दिली आणि देव सज्ज झाले महाराज. देवाने गाई चारण्यासाठी निघाले त्यावेळेस सुद्धा खोडी केली महाराज. गोधने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्यास डोनी तवती, देखिली यशोदा जगली हो गोधने, गोधने चारावया जातो शारंग पाणी,
चरण्यासाठी महाराज देव सज्ज झाले. आपल्या सवंगड्यासोबत गाई चरण्यासाठी देव निघाले. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना वना, गाय गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना. घेऊनिया जाय खेळे नंदाचा काना, कृष्ण मूर्ती चतुर भुज, शंख चक्र हाती, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना वना, गाय गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना. विटी दांडो चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या तिरी, गाई गोपाळ. महाराज गाई चरण्यासाठी देव निघाले. गाई चाराव्यात सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा आता आपल्याला खेळ खेळावेशी वाटत. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, 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 अबक दुबक तिबक चौबक अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, अबक दुबक तिबक तिबक, हे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. मांडू अनेक प्रकारचे खेळ, असे अनेक प्रकारचे खेळ. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक तिबक त्रिगुण खेळ मांडू. वा 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 वा. अनेक प्रकारचे खेळ देवाने खेळले महाराज. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या तिरी, खेळे भवराग बाई भवर, या या राधिकेचा नवरा 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 नवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई. माझ्या भोवऱ्याची आरी, भोवऱ्याची आरी, सप्त पाताळाच्यावरी, त्यावरी त्यावरी, केळ भवराग बाई भवरा, केळ भवराग बाई भवरा. या या राधिकेचा, या 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 राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई गबाई अगबाई. बाय बाय बाय. भवरा हुतुतू हमामा हुंबरी विट्टी दांडू हे सगळे खेळ खेळायला लागले. खेळ खेळता 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 टाइम होत आला आणि त्याच्यामुळं झालं काय, खेळ मोडावा परता खांदी बहार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देव म्हणा लागले काही हरकत नाही, तुम्ही म्हणता भुका लागल्या ना, बरं आहे, चपात्या सगळ्या आल्या, स्वयंपाक तयार झाला, फक्त आपलं झडगं आवरायचं, बाकी काहीच नाही. पण खेळ मोडावा परता, सून भाजी खाऊन आली काय. त्याच्यामुळं आता आवरून घ्या म्हणतात. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली मांडिया, म्हणती अनाशी दोऱ्या, हे झाली आता वेळ अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी. काम धरून
झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. देव म्हणतात शिदोऱ्या आणा बरं. आता सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. माझी आहे तैसी पाये नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीत आणावे. गोपाळ होते महाराजचे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे मला पायापासून दूर करू नका. सगळे गोपाळ विनंती करू लागले देवाला. काही हरकत नाही. कमळाच्या आकाराप्रमाणे गोपाळ बसवले महाराज देवाने. कमळाच्या आकाराप्रमाणे देव मधोमध उभे राहिले आणि सगळ्यांना प्रसाद द्यायला सुरुवात केला. तो प्रसाद कशाचा आहे? काल्याचा आहे. काल्याचा. हा दुर्लभ काल आहे. किती दुर्लभ आहे. काही देव काला पाहण्यासाठी आले, काही देव काला खाण्यासाठी आले, पण यांना प्रसाद दिला नाही. इतका दुर्लभ काल आहे. आजी ओ सामरावती काला पहावया येती. काही पाहण्यासाठी आले. देव विसरती देह भाव आपुला. काही पाहण्यासाठी आले, काही खाण्यासाठी आले. काल्याची आसे देव जळी झाले मासे. काही खाण्यासाठी आले पण त्यांनाही प्रसाद दिला नाही. ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण गोपाळाचा वेश धारण करून काल्याचा प्रसाद घेऊ, पण देवाने त्यांना सुद्धा दिला नाही. आणखी एक येणे नवला हो केला काला वाटिता विधाता ठकविला. भाग ने देता तो वच्छे गोवळ घेऊन या गेला. तैशीचा आपण तेथे होवनिया ठेला हो. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. ब्रह्मदेवाला सुद्धा काला दिला नाही. इतका दुर्लभ काला. किती दुर्लभ काला आहे तुकोबराय सांगता. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. सगळ्यांनाच प्रसाद काल्याचा मिळणार आहे. देव स्वतः काल्याचा प्रसाद गोपाळांना तुम्हा आम्हाला देणार आहेत. तो काल्याचा प्रसाद आपल्याला सेवन करायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.